नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय दस काकडे लिखित फिरंगी ही कादंबरी. श्रोते हो, कालच्या पहिल्या भागात आपण बघितलं की शिवा यांनी क्रांतिकारकांची एक टोळी तयार केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सरकार स्थापन करायची त्याची मनापासूनची इच्छा आहे. त्याने आपल्या टोळीचा खबऱ्या मार्तंड याला फिरंग्यांची खबर घेण्यासाठी पाठवलं होतं. पण घोडेगावकर पाटलांनी केलेल्या चुगलीमुळे फिरंग्यांनी त्याला पकडलं आणि मार्तंडच्या हातात बांगड्या भरून त्याला शिवाकडे परत पाठवून दिलं. आता घोडेगावकर पाटलाचा बदला घेण्यासाठी शिवा आणि त्याचा मित्रपरिवार अर्थात ही सगळी क्रांतिकारक मंडळी घोडेगावकडे निघाली. बघूयात पुढे काय घडतंय. शिवनेरीच्या जंगलपट्टीबाहेर शिवाच्या पाठोपाठ सगळे घोडेस्वार निघाले. मार्तंडाचा घोडा शिवाच्या घोड्याला भिडला होता. आजच्या या हाणामारीचा हिरो मार्तंडच होता. त्याच्या अपमानाचा चांगला बदला घोडेगावकर पाटलाला धडा शिकवून घ्यायचा होता. घोडेगावकर पाटलांनीच मेजरला खबर दिली म्हणून तर मार्तंडच्या हातात बांगड्या भरल्या गेल्या होत्या. आणि त्या मेजरनी आपल्या हॅरीसाठी हे सगळं केलेलं होतं. त्याच टेनिसांच्या हातात त्या बांगड्या भरायच्या. फिरंगी सत्तेलाच बांगड्या भरल्या हे आपण दाखवून द्यायचं. बडदच्या खंडोबाच्या मंदिराजवळ शिवाची घोडदौड आली तेव्हा सगळे थांबले. शिवानी पायातले जोडे काढले आणि तो खंडेरायाच्या मंदिरात आला. त्याच्या दोन्ही बाजूनी त्याचे साथीदार होते. खंडेरायाच्या नावानं शिवानी घंटा वाजवून आवाज दिला. चांग भलं. त्याच्या मागणं त्याचे बंडखोर बोलले. सर्वांच्या पाठीशी असलेल्या बंदुका बघून पुजारी मात्र गडबडला. देवाचा मोत्याचा मुखवटा आणि पितळी घंटा चोरायला आलेले हे दरोडेखोर तर नाहीत ना, असं त्याला वाटलं. ए पुजारे, हे घे 100 रुपये, भंडारान खोबळं उधळ आमच्या नावाने. शिवानी चांदीचे रुपये त्याच्यापुढे ठेवत म्हटलं. कोणाची टोळी आहे तुमची? कोणाची टोळी वाटतीये तुला ही? शिवानी त्यालाच सवाल केला. आता कोणाची टोळी म्हणावी? नवलच वाटलं पुजाऱ्याला. दरोडेखोरांची टोळी सांगायला हवं. ही रामोश्यांची टोळी आहे. रामोश्यांची टोळी? हां, तुमची रामोश्यांची टोळी आहे का? अरे बापरे, मग काय झालं काय? त्या भागात भैरू रामोश्याच्या टोळीने उच्छाद मांडलेला होता. भैरूनं गावोगाव आपली दहशत निर्माण केली होती. भैरूचा बाप तर दरोडा घातला की सरळ विरोध करणारी वाड्यातली माणसं फरशीनं तोडून टाकायचा. वाड्यातली देखणी तरणी पोर पोत्यात घालायचा. वाड्यातला पैसा अडका दागदागिने सगळं साफ करायचा, निघून जायचा. लोकांना पैसा अडक्याच्या लुटीचं काही वाटत नव्हतं, पण लेकीबाळी पोत्यात घालीन त्यांना तो घेऊन जायचा आणि त्यामुळे जी बेआबरू व्हायची ते त्यांना सहन होत नव्हतं. त्यामुळे भैरूच्या बापानी म्हणजे बाबल्यानी सगळ्यांना थरथर कापायला लावलेलं होतं. कंपनी सरकारपर्यंत त्याच्या विरुद्ध वातावरण होतं. खून, दरोडे, बलात्कार सगळ्याच प्रकरणात तो आघाडीवर होता. मेजर टेनिसनच्या फौजेला कोंडूत पकडून त्याची ती लाडकी हॅरी त्यांनी पळवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कुठे कंपनी सरकारकडून मेजर टेनिसननं त्याच्यावर कारवाई करावी असा हुकूम मिळाला. बाबल्याला त्याला ठारच मारायचा होता. त्याला जिंदा ठेवायचाच नव्हता, पण त्याचा मुडदा न पाडायचा हुकूम होता. हा असा डेंजर माणूस कंपनी सरकारला सरकारातल्या क्रांतिकारकांच्या विरुद्ध वापरून घ्यायचा होता. काट्याने काटा त्यांना काढायचा होता. मेजर टेनिसननं बाबल्या मडखोऱ्यातल्या डोंगरदरीतच कोंडला आणि सरळ इशारा केला. हे बघ, गडबड केली तर खात्मा केला जाईल तुझा. बाबल्या जीवावर उदार होणारा, पण त्याच्यासोबत त्याचा तरुण पोरगा भैरू होता. आपल्यासोबत भैरू पण मारला जाणार याची कल्पना येताच बाबल्या सावध झाला. त्यांनी भैरूला उपदेश केला. हे बघे, ह्या मेजर टेनिसनने डाव साधलाय. त्याची ती फिरंगी हॅरी मला काय पळवता आली नाही. अरे कमीत कमी तू तरी तिला पळव. त्या फिरंगीला या डोंगरदऱ्याची राणी बनव, राणी. मी तुझ्यासाठी तिला पळवून आणणार होतो, तिला सुनबाई करून घेणार होतो, पण नाही जमलं मला.
तू मेल्या आईचं दूध नाही पेलेला, ध्यानात ठेव काय. भैरूनं ते ध्यानात ठेवलं होतं, पण त्याला मेजर टेनिसनच्या फौजेवर घाला घालायचा प्रसंगच येत नव्हता. पण तो बाकी ठिकाणी घाले घालत होता, लुटालूट जाळपोळही करत होता. धनगरांच्या मेंढवाड्यातले जाणते एडके तो आपल्या टोळीच्या मटणासाठी पळवून नेत होता. खुराड्यातून कोंबड्याच्या कोंबड्या पळवत होता. मुलाण्याच्या घरावर माणूस पाठवून 100 अंडी सुद्धा नेत होता. त्यामुळे त्याचं खाणं पिणं चाले. त्याच्या टोळीतील बत्ताशा भिल्ल सरमाडीची असली दारू पाडत होता. त्याच्या दारूनं साऱ्या टोळीला जेवणाआधी चांगली धुंदी चढायची. जेवण झालं की मग भैरूला दरोड्याची याट यायची. त्याच भैरूनं आपल्या वडदच्या खंडोबाच्या देवळावर दरोडा घातलाय असं आत्ता पुजाऱ्याला वाटत होतं. हे बघा पुजारी बाबा, आम्ही क्रांतिकारक आहोत. तुम्ही क्रांतिकारक? खरं? पुजाऱ्याचा चेहरा उजळला. का तुला खरं नाही वाटत आहे का? भिल्ल, रामोशी, ठाकर जमातीच्या अनेक गुन्हेगार टोळ्या होत्या, त्यामुळे पुजाऱ्याला ही पण क्रांतिकारकांची टोळी वाटतच नव्हतं. जुन्नरच्या शिवाची तर ही क्रांतिकारी टोळी नव्हे? हां, तीच आहे ही टोळी. शिवानी ओळख दिली. हे ऐकलं आणि पुजाऱ्यानं परातभर खोबरं आणि भंडारा वडदच्या त्या खंडोबावर उधळला आणि म्हणाला, खंडेरायाच्या नावानं चांग भलं. या प्रति सरकारवाल्या क्रांतिकारकांना यश दे रे बाबा. खंडोबाच्या नावानं येळकोट. वडदच्या खंडोबाच्या पुजाऱ्याने मग सगळ्या क्रांतिकारकांच्या कपाळावर तो भंडारा लावला. त्यांच्या हातावर भंडाऱ्यानं माखलेलं खोबरं ठेवलं. खंडेरायाचा तो भंडारा सगळ्यांनी आपल्या कपाळाला मोठ्या श्रद्धेने लावून घेतला होता आणि तो प्रसाद त्यांनी आपल्या तोंडातही टाकलेला होता. खंडेराया घोड्यावर स्वार होऊन हातातल्या तलवारीनं शत्रूचा निप्पात करतोय असं चित्र शिवाच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आपणही असंच करायला हवं. आपल्या पाठीशी असलेल्या बंदुकीनं फिरंगी फौजेला आपण पळता भुई थोडी करायला हवी. वडदचं शिवार पार करून घोडेगावच्या मार्गानं क्रांतिकारकांची टोळी घोडदौड करत निघाली. त्यांच्यात उत्साह होता आणि मार्तंडा सुडानं पेटलेला होता. त्याला घोडेगावकर पाटलाचा मुडदाच पाडायचा होता. फितुरी करतो काय तो. पुनवेचा चांद ढगाळ गेला होता. काळोख दाटलेला होता. वातावरणात आता बदल व्हायला सुरुवात झाली होती. वारे वाहायला लागले. झाडं झुडपं हालायची बंद झाली. त्यांची वाचा गेली. बिळातनं बाहेर पडणारे ससे, खोकडं घोडनदीच्या आवाजानं पुन्हा मागे पळाले. तरच मसणवाटीतले गाडलेले मुडदे खायचे थांबले. आपल्या शेपटाचा गोंडा तांगड्यात घालून खाली बसायचं का, त्याचा विचार करायला लागले. लांडगं दात विचकून काळोखात मागे सरकायला लागलं. डोळ्याच्या गोट्या चमकवायला लागलं. घोडनदीच्या गाव पाणोठ्याकडे निघणं बरोबर नव्हतं. पाण्याचा उतार 2 जागेवर होता. खालच्या नेहाराला लागून बरंच खाली पलीकडे नदी पार होता. सारं गाव सामसूम ठेवता येणार होतं. मार्तंडनं घोडा पाण्यात सोडला. त्याच्या मागनं तो निघाला. गड्याची शिपारतच म्हणायची. नदी पार व्हायची ही 3री वेळ. काम फते झालं की पुन्हा मागे यायचं होतं, पण तो जबरी पोहणारा. त्याला दुथडी पाण्याचं काही वाटत नव्हतं. सगळ्यांच्या आधी तो नदी पार झाला. त्याच्या मागनं शिवा, चिमा, घमा सटकाऱ्यानं निघाले. घोडेगावकर पाटलाला इंगा दाखवायचा त्यांनी मनाशी हिशोब सुरू केला. घोडेगावकर पाटील मोठी आसामी, 50 एकरांचा धनी. त्या जंगलपट्टीचा बेहिशोबी लाकूड तोडीचा त्याचा व्यापार. कितीतरी गायरानं, गुरंढोरं आणि वर सावकारी होतीच. पैशाला तोटा नव्हता. फिरंगी राज टिकलं तर आपलं पिढ्यानपिढ्या राज टिकेल हा त्याचा व्यवहारी हिशेब होता. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा स्वतःचं बघणं महत्त्वाचं. कुणी सांगितलंय लाठीमार खायला, गोळ्या झेलायला. ती जाडीभर खादी अंगावर घालायची आणि वंदे मातरम म्हणत बसायचं कशाला. तुरुंगात जाऊन कदान्न खाण्यापेक्षा वाड्यात पंचपक्वान्न खाल्लेली काय वाईट आहे. शेवटी माणूस सुखासाठी जगतो ना. मग ते सुख आपल्याला मिळतंय, मग आपण दुःखाने मारायचं कशासाठी. बाबल्या रामोशेच्या टोळीशी त्याचे लागे बांधे होते. त्यांचा दरोड्याचा माल तो लपवायचा. त्यांच्या सोन्या चांदीच्या दागिने घ्यायचा आणि त्यांना पैसे पुरवायचा. लुटीचा माल तो बरोबर पाचवायचा.
त्याच्या रानातल्या वाड्यात भुयार होतं. त्या भुयारात 2-3 सोनार त्यांनी कामाला लावले होते. सगळा लुटीचा सोन्या चांदीचा माल तो वितळवून टाकायचा, त्याचे नवीन दागिने करायचे आणि तोच माल मग पेढीवर विकण्यासाठी यायचा. घोडेगावकर पाटलाचं सोन्या चांदीचं दुकान चांगलं पुण्याला होतं. त्यांची ती पेढी चांगली चालायची सुद्धा. 100 नंबरी सोन्याचं दुकान असा त्याच्या पेढीचा पुण्यात नावलौकिक होता. बाबल्या रामोशासारखाच आणखीन भिल्ल, ठाकर यांच्या टोळीशी त्याचे संबंध होते. या टोळीचा तो फिरंगी अंमलदारांना पत्ताही लागू देत नव्हता. पण स्वातंत्र्यवीरांच्या कळलेल्या सगळ्या खबरा तो फिरंगी फौजेला कळवत मात्र होता. कारण आपल्याला या बंडखोरांपासून कधी ना कधी धोका होणार आहे हे त्याला माहिती होतं. तेव्हा या बंडखोरांची पाळंमुळं आपण फिरंग्यांकडनं खणून काढायला हवीत असं त्याच्या मनात नेहमी चालू असायचं. शिवा, पाटलाच्या वाड्यावर सरळ हल्ला करायचा का? मार्तंडानं एकदम उसळीच घेतली. मार्तंडाच्या अपमानाची धग शिवाला कळत होती. मार्तंडासारख्या पराक्रमी मर्दाची खबर पाटलांनी त्या मेजरला दिली नसती तर आजची योजना फत्ते झाली असती. मेजरच्या फौजेवरच आज हल्ला केला असता. बेसावत फिरंगी फौज गनिमी काव्यानं सपाट केली असती, पण घोडेगावकर पाटलांनी बिब्बा घातलेला होता. हे बघ चिमा, आत्ताची खबर तू आणायची आहे. वाड्याच्या पाटलाकडे सूट आता तू. शिवानं चिमाची पाठ थोपटली. सगळे गावाबाहेरच्या मोठ्या वडाच्या झाडाखाली थांबले होते. त्या एका वडापासून वडाचं बनच तयार झालं होतं. जिथे पारंबी टेकेल तिथे झाड अलग होऊन ते पसरत होतं. अलिबाबाची गुहा व्हावी तसं ते वडाचं बन. जिकडे बघावं तिकडे पारंब्याच पारंब्या झोंबलेल्या, वटवागळांनी वरती गर्दी केलेली. त्यांचा तो ची ची भयाण भेसूर आवाज काळजात थरकाप उडवत होता. वडाच्या जागोजागी ती घुबडं घुतकारत होती, डोकं हलवून उगाचच आगाऊपणा करत होती. रात्रीचं त्या वडवनात येणं कुणालाही शक्य नव्हतं, पण शिवाला ती जागा सुरक्षित वाटत होती. शिवा, तू चिमाला पाठवलं होय खबरीवर? अरे तुला किती त्रास द्यायचा? हां, चिमा करील की ते काम. चिमा बुटका, त्यात काळा, नाना वेश परिधान करायची कला त्याच्याकडे. पण त्याच्या बुटकेपणामुळे तो हाणामारीत लांगडा पाडायचा. समोरचा शत्रू उंच असला तर त्याला बंदुकीच्या गोळ्या संपल्यावर हाती सापडेल त्या शस्त्रानं लढणंच कठीण व्हायचं. कुऱ्हाड फरशीनं शिताफी दाखवणं त्याला कठीण वाटायचं. बंदुकीमुळे त्याचं काम सोपं असायचं. बंदुकीच्या गोळ्या मात्र तो मस्त उडवायचा. शत्रू कसाही कुठेही लपून बसला तरी अचूक वेध घ्यायचा. अरे पण मी माझं खबरीचं काम केलं असतं की. मार्तंडला स्वतःचं काम स्वतः करावंसं वाटायचं. अरे हे काम जवळचं आहे, सोपं आहे. गावकऱ्यात चिमा साध्या वेशात जाईल, लगेच तो येईल पण बघत राहतो. आणि खरं तेच झालं. चिमा गेला, थोड्याच वेळात परतही आला. गावचा कोतवाल बनून तो गेला होता आणि वाड्याची खबरबात घेऊन परतही आला होता. शिवाच्या खबऱ्याची घोडेगावकर पाटलांनी खबर दिली म्हणून मेजर टेनिसन खुश होता. खबऱ्याला बांगड्या भरून पाठवल्यानं शिवा आजच्या रात्रीला तरी येणार नाही या धुंदीत मेजर आणि पाटील दोघंही होते. घोडेगावकर पाटलानं मेजर टेनिसनची मर्जी राखण्यासाठी कोल्हाटणीचा नाच वाड्याच्या बैठकीच्या खोलीत ठेवलेला होता. वाड्यावर पहारेकरी होते, त्याची काही माणसं होती. बाकी मेजरच्या फौजेतले 7-8 सैनिक होते, ते त्याचे अंगरक्षक म्हणून आलेले होते. शिवा, घोडेगावकर पाटील आणि मेजर खास विलायती दारू ढोसत बसलेत आणि त्यांच्यासमोर हौसाचा नाच चाललाय. हौसा कोल्हाटीण मंचरची, तिचा तमाशाचा फड होता. भर जवानीची हौसा घोडेगावकर पाटलाला वेड लावून बसली होती. पाटील तिच्या नाचगाण्यात बुडायला लागला होता. तिच्या हातचा मद्याचा प्याला घेताना तो स्वतःला धन्य मानत होता. तिने मेजर टेनिसनची मर्जी राखावी म्हणजे तिलाही चांगली बिदागी आपल्याकडून मिळेल असं पाटलाने तिला सांगून ठेवलेलं होतं. तिचं नाव हौशी म्हणजे ती गाव हौशीच होती. धंदा मांडणारी ती. तमाशापेक्षा तिला या धंद्यात जास्त दौलत मिळायची. खाजगी बैठका, लोकांच्या शिव्या नाहीत, फालतू चावल्या पावल्याचा पाऊस नाही, चांगले चांदीचे रुपये मिळणार.
1000-2000चा बटवा सुद्धा मिळणार. चांदीचे रुपये भरायचे, पुन्हा पाटलाच्या हातात विलायती दारू द्यायची, त्याच्या हातानं आपणही दारू प्यायची. चांगलं हरणाची सश्याची सागुती खायची, नंतर हवं तर त्याला चांगला विडा करून द्यायचा, त्याचा विडा रंगवायचा, मग त्याचा किडा रंगवायचा आणि तिथेच वाड्यात आरामशीर शुक्राची चांदणी पहाटेपर्यंत लोळत पडायचं. कमाई चांगली व्हायची. म्हणजे पाटील त्याच्या वाड्यात आहे आणि ते लाल माकड पण तिथे आलाय. उडवायचा, दाणका उडवायचा. मार्तंडला बांगड्या भरतात काय लेकाचे. चिम्या, आणखीन एक काम करायचे. शिवा, ते काम मी न सांगता बी केलंय. कुठलं? ते गावच्या कासाराकडनं त्याच्या बांगड्याचा एक बॉक्सच घेऊन आलो. त्या मार्तंडाच्या एकाच हातात बांगड्या राहिलेत ना, त्या कमी पडतील ना. अरे आणखीन एक काम होतं, ते बी केलंय. कॉष्ट्याकडनं लुगड्याच्या गाड्या पण आणल्यात. एवढंच नाही, कोकवाचा करंडा पण आणला कासाराकडनं. शिंप्याला रातीचा ओटावला आणि त्याच्याकडनं एक नवी कोरी चोळी बी घेऊन आलोय. म्हणजे काय? आता फक्त तू बघत राहा रे. नाही, मी त्या पाटलाचा मुडदा पाडणार आहे. त्या लाल माकडाला तर शिद्दा वरतीच पाठवून देणार आहे. हे बघ मार्तंड, डोकं शांत ठेव. शिवा, मागाशी शिवनेरीच्या जंगलपट्टीत तू माझ्या थोबाडीत का मारली होती आठव जरा. तुला मी नामर्द वाटलो होतो नाही का? अरे पण हा खून खराबा नको वाटतं. येऊ दे की समद्या फिरंग्यांना आणि त्यांच्या बोटचेल्यांना. अरे शिवाच्या क्रांतिकारक मित्राचा कोणी अपमान केला ना तर तो त्याची शिक्षा देतोच देतो. आणि नुसती शिक्षा नाही, एकदम डायरेक्ट मौतची शिक्षा देतो. काय कळलं? शिवाला मार्तंडाचा न्याय जहाल वाटत होता, पण त्यात मार्तंडचं काही चुकत नव्हतं. शिवानी सगळ्यांना सूचना दिल्या आणि मग गावच्या 4 बाजूंनी क्रांतिकारक आले. घोडेगावकर पाटलांचा वाडा लुटायचा होता. पाटील आणि मेजर टेनिसन सरळ वाड्यात एका खोलीत बंद करून टाकायचे होते आणि मग वाड्याला वेढा पाडला. एकच धडाका उडाला. शिवानं वाड्यावर पहाटे असलेल्या भिल्ल रामोशांच्या पुरुषांवर सरळ मारा केला. त्याच्या जोडीनं उभ्या असलेल्या फिरंगी सैनिकांनाही त्यांनी सोडलं नाही. मार्तंडनी चांगली उसळी घेतली होती. शिवानं आपले चांगले 8, 10, 11 जण वाड्याच्या दरवाज्यावरच्या पहारेकऱ्यावर गोळीबाराला सुद्धा ठेवलेले होते. त्यांच्या आसपास फैरी झडत होत्या. भिल्ल रामोशांच्या जोडीनं फिरंगी सुद्धा खाली पडत होते. भिल्ल रामोशांमध्ये दोघांकडेच बंदुका होत्या, बाकी सगळे कुऱ्हाड फरशीवाले, चांगले दांडगे तगडे. पण बंदुकीच्या गोळ्यांपुढे त्यांची कुऱ्हाड आणि फरशी काय कामाची. फिरंगी चांगले कैचीत सापडले होते. मागणं वाड्याचा दरवाजा, बाजूच्या घरांचा आडोसा घेतला, त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. फिरंगी अंदाजाने प्रत्युत्तर करत होते. त्यांचा नेम साधत नव्हता. गनिमी काव्याची ही लढाई त्यांना ती काळ वाटायला लागली होती, पण आता लढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मार्तंडा, शिवा, घमा, चिमा भिंतीवर चढले. त्यांनी खाली वाड्यात उड्या मारल्या. आतमध्ये हौसा कोलाटणीची लावणी सुरू होती. लावणीला ती घोडेगावकर पाटलाला आणि मेजर टेनिसनला डोलवत होती. पेटी तबल्यावर तिचं नाच आणि गाणं. मेजर टेनिसन त्या लावणीतले शब्द आणि तिचा नाच यांनी बेहोश झाला होता. घोडेगावकर पाटील टेनिसनच्या हातातल्या ग्लासात फेसाळतं मद्य ओतत होता, त्याला धुंद करत होता. ओ यू घोडेगावकर, आय लव्ह हौसा. शी इज सो रोमॅन्टिक वुमन. आय वॉन्ट टू किस हर. असं म्हणून मेजर टेनिसन हातातला मद्यानं भरलेला ग्लास घेऊन उठला आणि नाचात धुंद झालेल्या हंसाकडे लटपटत्या पायानं गेला. हौसा, हौसा, टेक दिस वाईन. यू टेक इट अँड किस मी हौसा. त्याने तिच्या पुढे ग्लास उंचावला. शिवानं संधी साधली, मारला बंदूक. मेजर टेनिसनच्या हातातला ग्लास उडाला. खळकन आवाज आला. मद्याचा शिंतोडा हौसेच्या तोंडावर उडाला. तिच्या डोळ्यात मद्य उडालं. मदिरेनं मदराक्षीला अंध करून टाकलं होतं. मेजर टेनिसनची हवाच तंग झाली. हे काय झालं? त्याची धोंदी खाडकन उतरली. मार्तंडानं घोडेगावकर पाटलावर झेप घेतली आणि त्याला डोक्यावर घेतलं आणि बद्धकन खाली आपटला. पाटलाची नशाच उडाली.
उठून भुईला बूड लावत त्याने मार्तंडा आणि शिवा बघितला. अंगाला घामच फुटला पाटलाच्या. दोघांच्या गळ्यात काडतुसांची माळ आणि हातात बंदुका. अयो अयो अयो. घोडेगावकर पाटलाला धोतर ओलं होतंय का काय अशी भीती वाटायला लागली. त्यांनी आपला हात खाली नेला तसा त्याला मार्तंडेने पुन्हा वर उचलला. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूनं रथाचं चाक हातानं उचलून वरती फिरवावं तसा घोडेगावकर पाटील मार्तंडानं फिरवला आणि मेजर टेनिसनच्या अंगावर फेकून दिला. भला मोठा कडा कोसळावा आणि त्याच्या खाली एखादं झाड कोसळून पडावं तसं झालं. घोडेगावकर पाटलाच्या अंगाखाली मेजर टेनिसन सापडलेला होता. मेजर टेनिसनवर तो घोडेगावकर पाटलाचा 200 पाऊंडांचा पडलेला बोजा खूप भारी होता. त्या बोजाखाली तो चांगलाच सापडला होता. तो बोजा अंगावरनं फेकायला हवा होता, पण मद्याने तो चांगला जडावला होता. शिवामुळे त्याचा होश उडाला होता. शरीर साथ द्यायला तयार नव्हतं. त्या मद्याने त्याचं शरीर पॅक करून टाकलं होतं. घोडेगावकर पाटलाची दोन्ही तंगडी मार्तंडानं पकडली. त्यांनी त्याला भिताडावर फेकून दिलं. घोडेगावकर पाटलाचं डोकं खट्ट दिशी फुटलं. शिवा, मी त्या घोडेगावकर पाटलाचा मुडदाच पाडतो, मार्तंड म्हणाला. नाही नाही, शिवा ओरडला. त्याला घोडेगावकर पाटलाला असा सहजरित्या मारायचा नव्हता. का का त्याला जिता का मारू नको मी? हे बघ मार्तंड, लक्षात घे, काही केलं तरी तो आपला माणूस आहे. त्याला आपली कळ लागेल, समजलं? मग ह्याला शिक्षा? कोणची शिक्षा ह्याला करायची? अरे, आपल्या सातारच्या नाना पाटलांच्या सरकारच्या न्यायालयाची शिक्षा दे ना त्याला. म्हणजे ह्याला पत्री ठोकू? हा, पत्री ठोक, जन्माची याद राहिली पाहिजे याला. मग मी ह्याचे दोन्ही पाय कमरेतूनच काढतो. मार्तंडला भयानक शिक्षा द्यावी असं सतत वाटत होतं. शिवाला मार्तंडची शिक्षा फार अति वाटली. पाय तोडायची गरज काय? पत्री ठोकल्यावर घोडेगावकर पाटील चांगला वटणीवर येणार होता. हे बघ मार्तंड, घोडेगावकर पाटील आपला आहे, आपल्या देशाचा आहे. तो काही या टेनिसनसारखा उपरा नाही आहे. अरे पण तो फितूर आहे. तो फितूर आहे म्हणजे देशद्रोहीचे का नाही? अशा देशद्रोह्यांना मरणाची शिक्षा केली तर बाकीचे देशद्रोही फितूर होणार नाहीत मग. मार्तंड आवेशात बोलला आणि त्याने 2 गोळ्या झाडल्या. घोडेगावकर पाटील आपल्या दोन्ही मांड्या फोडल्या गेल्यानं जमिनीवर धाड दिशी कोसळला. अरे, हे काय केलं तू? शिवा मार्तंडवर उसळला. काय केलं? घोडेगावकर पाटलाचे दोन्ही पाय जायबंदी करून टाकले. शिबा, आता तो फिरंग्याच्या मागं धावणारच नाही. बसन वाड्यात खुरडत. अरे पण पत्र्या ठोकायच्या होत्या ना त्याच्या पायाला. मार्तंड काही बोलला नाही. त्या पाटलाला तो जिवंत मारू पाहत होता, पण शिवानं पत्र्या ठोकायची भाषा केली होती. पत्र्यांपेक्षा त्याच्या पायाला गोळ्यांची गरज जास्त. दोन्ही मांड्यांच्या गोळ्यांनी चिंधड्या केल्या. मांडीचं हाड बघून त्याला उडवला होता. आता याच्या मांड्याच काढायला लागणार, मार्तंडला खात्री पटली. घोडेगावकर पाटलाच्या दोन्ही मांड्या रक्तानं भिजल्या. भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली होती गदेनं. द्रौपदीला त्याने आपल्या मांडीवर बसवण्यासाठी बोलवलं होतं, म्हणून भीमाने त्याला शिक्षा दिली होती. ओ ओ माय गॉड, माय गॉड. मेजर टेनिसनची हवाच तंग झाली होती. या ऐदी घोडेगावकर पाटलाच्या मांड्या फोडल्या या मार्तंडनं. तो आता आपले हात काढणार, नाही तर आपली छाती तरी फोडणार. ओ ओ शिवा, 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 प्लीज सेव्ह मी फ्रॉम या मध्येच मार्तंडा. ही इज व्हेरी व्हेरी डेंजरस मॅन. प्लीज सेव्ह मी शिवा. मार्तंडचं ते कृत्य खरंच शिवाला आवडलेलं नव्हतं, पण आता त्या बाबतीत दोष देऊन काही फायदा नव्हता. मार्तंड सुडानं पेटला होता. त्याच्या हातात बांगड्या भरलेल्या होत्या ना. शिवानं मेजर टेनिसनवर झेप घेतली, त्याला पकडला. त्याचा हात आपल्या बंदुकीवर होता, पण उपयोग नव्हता. शिवाने त्यालाही लाथेने उडवला. बंदुकीची गोळी वाड्याचं छत फोडून वर निघून गेली. बघ शिवा, त्यांनी तुला आत्ता गोळीने उडवला असता तर काय झालं असतं? मार्तंडा शिवाला भडकवण्यासाठी बोलला. वाड्याबाहेर आवाज उठला होता. राखणदार आणि मेजर टेनिसननं स्वतःच्या संरक्षणासाठी आणलेले लोक शिवाच्या टोळीनं कुत्र्यासारख्या गोळ्या घातल्या होत्या त्या सगळ्यांना. त्यांचं करुण विव्हळणं वाड्यात ऐकू यायला लागलं होतं. ते ऐकून मेजर टेनिसनची पॅन्ट ओली झाली. त्याचे ते निळे घारे डोळे पांढरे व्हायला लागले.
मेजर, तू मार्तंडच्या हातात बांगड्या भरल्यास, हॅम आय राईट? शिवा म्हणाला. तो तो शिवा, आय आय नो. मग कुणी बांगड्या भरल्या मार्तंडला? तुझ्या त्या गोऱ्या चांबडीवाल्या हॅरीनं भरल्या का? बोल बोल, तुमच्या फिरंगीनं बांगड्या भरल्या का माझ्या मार्तंडाच्या हातात? मला काय बी माहिती नाही. आय डोंट नो. शिवानं मेजरच्या थोबाडीतच फाडदिशी चढवली. पोटात एक फाईट चढवली. टेनिसन पोट धरून खाली बसला. मार्तंड, याचे कपडे उतरव. कपडे उतरव याचे. फक्त आतल्या एका कपड्यावर ठेव याला. साला, मार्तंडला बांगड्या भरतो का? आता मी तुला लुगडं नेसायला लावतो, चोळी घालतो. शिवा मेजरला सुनवत असताना वाड्यात उड्या पडल्या. शिवाच्या लोकांनी वाड्याचे पहारेकरी आणि मेजर टेनिसनचे फिरंगी साथीदार पाडून टाकले होते. घमा देसले विजयी आवाजात बोलला. त्यांना पाटलाचं तळघर लोटायचंय आता. समजा पैसा डाग मारायचा. लोकांच्या घाणवटीची कागदपत्र आहेत ना, वाड्याच्या चौकात जाळूनच टाकू. त्याच्या सावकारीच्या चोपड्या पण त्या जाळ्यात द्या फेकून. अरे नको. घोडेगावकर पाटील त्या जखमी अवस्थेतही किंचाळला. त्याच्या किंचाळण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं. आपले साथीदार मारले गेलेत याची जाणीव होताच मेजर टेनिसन आता लटपटला. आता हे लोक आपलं काय करणार? शिवाच्या आदेशाविरुद्ध मार्तंड वागलाय. आता ही आत आलेली भूतावळ शिवाच्या आटोक्यात आली नाही की मग आपण संपलो. मेजर, टेक धिस सारी अँड वेअर इट. शिवाने मेजरला सुनावलं. नो नो शिवा, नो प्लीज डोंट ट्रबल मी. तू आता ट्रबलची बात करतोय रे. मार्तंडा उसळला आणि त्याने मेजरला उचलून खाली फेकला. मेजरला सगळा फोडूनच टाकायचा होता त्याला. मार्तंडने मेजरच्या पॅन्टलाच हात घातला. सापाचं कातडं काढण्यासाठी त्याच्या तडफडीची पर्वा करू नये तशी मार्तंडनं मेजरच्या तडफडीची पर्वा केली नाही. त्याची पॅन्ट त्यांनी उपसून काढली. तसाच त्याच्या अंगातला तो त्याचा मेजरचा रुबाब दाखवणारा वेश उतरवून टाकला. शिवाने मग मेजर टेनिसनला ऑर्डर दिली. मेजर टेनिसन, ही साडी आणि चोळी अंगात घाल. व्हॉट व्हॉट दिस साडी अँड दॅट ब्लाउज आय हॅव टू वेअर. नो नो प्लीज. बांगड्या पण घाल. मार्तंडच्या अपमानाचा हा बदला. मार्तंडला आपण आणि हॅरीनी बांगड्या घातल्या फक्त, पण हे तर आपल्याला लुगडं चोळी नेसवायला लागले. आपली हॅरी काय म्हणेल आता? चल मेजर टेनिसन, जल्दी कर, आमच्याकडे टाईम नाही. तोपर्यंत पाटलाचं तळघर शिवाच्या टोळीनं खाली करून टाकलं होतं. पैसा अडका दागिने पोत्यात भरून घेतले होते. चांदीच्या भांड्यांनीच एक पोतं भरलं होतं. पितळी भांडी, तांब्याची भांडी, त्याची 5 पोती झाली होती. सगळा गहाणवटीचा माल चांदीचा माल होता. मेजर टेनिसन चोळी पातळ नेसायला नखरे करायला लागला तेव्हा तर शिवा पुढे झाला. तसा मेजर टेनिसन साडी हातात घेऊन अंगाभोवती गुंडाळायला लागला. मेजर, साडी नऊवारी आहे, ती गुंडाळायची नाही. चांगला कासोटा घालून नेसायची साडी, काय कळलं? मेजरला कासोट्याची साडी कुठे नेसता येत होती, पण नेसला बिचारा कशा तरी. उघड्या अंगात त्यांनी चोळी घातली तेव्हा शिवा मार्तंड हसायला लागले. शिवाची टोळी तर फासा हसली. त्यात मार्तंडानं मेजरच्या हातात बांगड्या भरल्या. शिवा म्हणाला, मेजर, नाव यू कॅन गो. पुन्हा शिवाच्या टोळीतल्या कुठल्याही माणसाला हात लावायचा मात्र प्रयत्न करू नको मेजर. तू माझ्या टोळीला नामर्द समजलास, मार्तंडला बांगड्या भरल्यास का? आता तुझ्या फिरंगी सत्तेला मी नादान समजतो. तुमच्या सत्तेला आम्ही असंच नादान करू आणि या भारतभूमीतनं लाथ मारून हाकलून देऊ. मार्तंडा, आता तुला ह्या नादानाची पाठवणी त्याच्या छावणीत कशी करावीशी वाटते ते सांग. चिमानं घमा येसल्याकडे बघितलं. घमा येसले महाहिकमती आणि गमत्या माणूस. तो म्हणाला, काय मागाशी गाडा वालते एक. वाड्याकडं घोड्याचा खरारा पाडलाय वाड्याच्या बाहेर. तेच फुकून खात बसले. त्या गाडवा उलटं बसून पाठवून द्या मेजरला. शिवाला ती कल्पना अफलातून वाटली, पण ते सगळं पोरकटपणाचं होतं. या मेजरला त्याच्याच घोड्यावरनं त्याच्या ह्या वेशात पाठवायचा. मेजर, तुझा आता. तुझे कपडे नंतर मी त्या हरीकडे देईन. मेजरचा चेहरा लाल टोमॅटोसारखा झाला. आपल्याला हे चोळी लुगडं आपल्या लष्करी पेशातल्या कपड्यावरनं घातलं असतं
तर आपण आपल्या छावणीत प्रवेश करायच्या आधी हे कपडे काढले असते आणि आपल्या लष्करी कपड्यात आपण छावणीत गेलो असतो. पण आपले ते लष्कराचे कपडे तर शिवानी काढून घेतले. मेजर टेनिसनला त्या देशी चोळी लुगड्यात एकदम बायकी वाटायला लागलं. घमा देसले तर लाळघोट्यासारखा मेजर जवळ गेला आणि म्हणाला, हाय डिअर, माझ्याशी मॅरेज करतेस का? त्यावर सगळे शिवाचे टोळीवाले हसले. मेजरला ते सगळं अपमानास्पद होतं. एवढ्या मोठ्या हुद्द्याचा लष्करी माणूस तो, पण त्याला चोळी लुगडं आणि हातात बांगड्या घातल्या गेल्या होत्या. मेजर टेनिसन, तुझ्या लष्करी छावणीमध्ये प्रवेश करेपर्यंत तू हे देशी लुगडं आणि चोळी काढायची नाही. हातातल्या बांगड्या काढायच्या नाहीत. तुझा हे काढायचा प्रयत्न केलास तर तुझ्याबरोबर असलेले घमा देसले आणि चिमा तुझ्या बंदुकीचा गोळींनी मुडदा पाडतील. शिवानं त्याला आपलं फरमान सांगून टाकलं. घमानं आणि चिमानं मेजर टेनिसनच्या घोड्यावर दोन्ही बाजूनं पायावर चाबूक ओढले तसं ते घोडं चांगलं उधळलं. मेजरने लगाम खेचायचा प्रयत्न केला, पण घोड्याला आपल्या पाठीवरचा नेहमीचा स्वार वाटलाच नव्हता. या पाठीवर बसलेल्या स्वाराला पाठीवरनं फेकून द्यायला हवं, याला वेगळा दणका द्यायला पाहिजे असं त्या घोड्यालाही वाटलं कदाचित. थोडं पुढं घोडं गेलं नाही तोच त्याने खेंकाळून लाथा झाडायला सुरुवात केली. मागच्या लाथा झाडून त्यांनी केलेला थैथयाट मेजर टेनिसननं ओळखला. आपलं जनावर बिचकलंय हे त्याच्या ध्यानात आलं. डॉल्फिन, 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 प्लीज डॉल्फिन. मेजरने आपल्या लाडक्या घोड्याचं नाव घेतलं. त्याला प्रेमभरानं मागच्या बाजूला उजव्या हातानं थोपटलं. डॉल्फिनला हे प्रेम परकच वाटलं. मागच्या लाथा झाडून पाठीवरचं गाठोडं चेंडूसारखं उडत कसं नाहीये. घोडं सरळ मागच्या पायावर उभं राहिलं. पुढचे पाय त्यांनी एकदम आसमानाकडे गेले. मेजरचे पाय रिकिबीत नीट बसलेले नव्हते. त्याच्या पायात बूट नव्हते, त्यामुळे रिकिबीतून त्याचे पाय बाहेर आले. तसं त्याचं बोचकं पाठीवरनं खाली कोसळलं. त्याच्या हातात घोड्याचा लगाम होता. घोड्याच्या दाभाडाला त्या लगामानं हिसका बसला आणि घोडा आणखीन बेफाम झाला. पुढे पाय टेकवत त्यांनी मागणं लाथा झाडल्या आणि चोळी लुगड्यातल्या मेजरच्या थोबाडावर बरगड्यांवर लाथा बसल्या. त्यामुळे मेजर आकांतानं ओरडायला लागला. तो कंबर धरूनच बसला, त्याला उठताही येईना. त्याची ती अवस्था बघून घमा देसले आणि चिमा हसायला लागले. एवढा मोठा हा लष्करी अंमलदार काय ह्याची ही आपण अवस्था केली. याला याच्या घोड्याने उडवावं. आता याला गाढवावर बसवून याच्या छावणीत पिटाळायचं का? पण नदी पार करताना गाढव स्वतः बुडेल, ह्यालाही जलसमाधी देईल. याचा घोडाच याला नदी पार करू शकतो. याचा घोडा तर याचा नामर्दपणा आपल्या अंगावर घ्यायला तयार नाही. पण जातीवंत घोडा आहे तो. तो एखाद्या मर्दानीला अंगावर घेईल, पण अशा नामर्दाला मेजर टेनिसनचा घोडा विजयोन्मादात मग खिंकाळतच राहिला. घमाचिमानं त्याला आपल्या घोडदौडीनं कोंडीवर पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही मेजरचा घोडा इंगा दाखवायला लागला. त्यांना दूर दूर न्यायला लागला. आता काय करायचं रे घमा? काय करायचं म्हणजे? घमानं डोकं न खाजवता म्हटलं, सालं हे मेजर पडले घोड्यावरनं, त्याला त्याच्या छावणीत तर टाकायला पाहिलं ना. त्याचं चोळी लुगडं बांगड्या त्या फटाकड्या हॅरीने बघायला पाहिलं ना. ती फिरंगी आपल्या मेजरसाठी पागल होऊन छावणी बरोबर फिरती, आपल्या पोलीस अंमलदार बापाला फसवती राव. तिने बघायला पाहिलं ना याला, चोळी लुगड्यान बांगड्या घातलेला. काहीतरी आयडिया काढायला पाहिलं बाबा. श्रोते हो, हा होता दुसरा भाग जसं काकडे लिखित फिरंगी या कादंबरीचा. मार्तंड आणि शिवानी सोडतं उगवला बांगड्या घातल्याचा त्याने मेजर टेनिसनला साडी नेसवली, ब्लाऊज घातला, हातात बांगड्या भरल्या आणि त्याचं गाठोडं घोड्यावर बसवलं. बघूयात आता तो छावणीपर्यंत पोचतोय का, आणि पोचला तर तिथे काय अवस्था त्या सगळ्यांची होणार आहे. फिरंग्यांच्या छावणीमधल्या सगळ्यांची ऐकूयात उद्याच्या भागात. भेटूयात तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.